हॅलो माय पीपल, हाव आर यू ऑल? आय एम गुड. तर आज ब्लॉगची सुरुवात ॲक्च्युली मॉर्निंगपासून नाही करते मी, आफ्टरनूनपासून करते. तर ॲक्च्युली सकाळी स्पृहाचं सगळं आवरायचं असतं, त्याच्यामुळे मी रेकॉर्ड नाही करू शकत बिकॉज मला लवकर उठावं लागतं. 8:30ची स्कूल असते तिची. आणि आज झालं असं की आम्हाला उठायला उशीर झाल्यामुळे ती सगळंच लांबतं नाही. तर फास्टमध्ये तिचा स्वयंपाक करणं आणि तिला पटकन लवकरात लवकर स्कूलला सोडणं, काही मिस नाही झालं पाहिजे. होमवर्क आहे की नाही रेडी, म्हणजे तो मी रात्रीच तिच्याकडनं करून घेते. बट होमवर्क कंप्लीट आहे की नाही, सगळं बॅगमध्ये व्यवस्थित आहे की नाही, बॉटल ठेवली की नाही, टिफिन व्यवस्थित आहे की नाही, सगळं बघून द्यावं लागतं. त्यात लहान मुलांचं असं असतं की पेन्सिल हरवून टाकतात, स्कूलला सोडून येतात, इरेझर आहे की नाही, शार्पनर आहे की नाही, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर असं नाही आहे की मी एकटीच करते, सगळ्याच लेडीज ह्या करतात. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच लेडीज ज्या घरात असतात तर त्यांच्या मुलांच्या स्कूलचं असंच असतं, जे जसं माझं आहे. तर त्यातून मी दुपारी सुटते, जेव्हा तिला 12 वाजता स्कूलवरनं घेऊन येते त्याच्यानंतर मी फ्री होते म्हणजे की जस्ट मी रिलॅक्स होते या गोष्टींमध्ये. नंतर मी माझ्यासाठी टाईम भेटतो. तर आता ती स्कूलवरनं आली आहे, मी तिला जेव घालून दिलेलं आहे. आता मी जेवण करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय खाणार आहे. तसं पण आज टोमॅटोची चटणी केली होती तिला टिफिनसाठी. ती फिक्की असते, तिच्या भाज्या फिक्क्याच असतात. मी काय मला सेपरेट बनवत नाही, मी पण मला तेच बनवून घेते, तेच खाते मी. आणि चला तर दाखवते तुम्हाला मी फास्टमध्ये काय बनवलं आहे, काय खाणार आहे. ही बघा टोमॅटो चटणी बनवली आहे कूट टाकून, आणि मिरची मी अशाच टाकते म्हणजे मला चुकून तिच्या टिफिनमध्ये पडायला नको वगैरे. तर मी अशा मोठेच तुकडे टाकते म्हणजे ते मला अल्लाद उचलून काढता येतात. त्याच्यानंतर हे आहे कुळदाची जिलेबी, जी की रात्री बनवलेली होती. मला ती खूप आवडते. मला जास्त करून अशी आवडते, ती गरम गरम बनवण्यापेक्षा जेव्हा ती दुसऱ्या दिवशी आपण कांद्यामध्ये फ्राय करतो ना, ती मला खूप आवडते. तर मी आता ती बनवलेली आहे आणि मग मी आता ते खाणार आहे. थोडीशी ना कोथिंबीर टाकते त्याच्यावरती. सो नाईस. आता मी जेवणार आहे. या जेवायला सगळे. इफ यू हॅव अ चिल्ड्रन्स ॲट युअर होम, then you can relate to my situation. See, little bathtub and there is a turtle, toy turtle, makeup kit, egg. कसं प्लेस केलंय. त्याच्यानंतर लॉलीपॉप, बॉटल. आणि हा कागद तिला मी दिला होता, ॲक्च्युली काहीतरी काढ म्हटलं त्याच्यावर पेन घेऊन. तर हेअर इज काय केलं तिने. त्याच्यानंतर कलर्स, डॉल, माय पर्स, चॉकलेट्स, बॉटल, त्याचं कवर काढून कसं टाकलं आहे. त्यानंतर इथं तिरंगा कसा उभा करून ठेवले आहे. क्यूट. त्याला हिंदी देश म्हणते ती, हिंदी देशचा झेंडा म्हणते ती. लुक ॲट दिस, कसं लावून ठेवलेले आहेत, तेच लावते. हे बघा कसं अरेंज केलं आहे. माझ्या डोक्यात कधीच विचार येणार नाही असं अरेंज करायचं. सो नाईस. आणि काल मी जे प्लांट्स आणले ना, ते मी इथे प्लेस केलेले. छान वाटतं आहे ना, बघू शकता. क्लीन नीट छान लुक येतो आहे. डोअरच्या मधनं ओपन करून आला ते इथे. ही रिकामी कुंडी ॲक्च्युली, ती ठेवतात म्हणून ठेवली, म्हणून तिच्यात काय उगलं आहे काय माहिती. हॅलो एव्हरीबडी. जसं की आता तुम्ही बघितला माझा कालचा ब्लॉग, म्हणजे तुम्ही जो काल बघितला, तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सगळं डेली रुटीन दाखवलं की मी काय काय करते रोज. जे मी केलं तर लादी पुसणं थोडंसं ऑप्शनल आहे, ते मी दाखवलं नाही. मी ॲक्च्युली रोज फरच्या पुसतच नाही. तर
तसा खराब नाही होत जास्त, त्याच्यामुळे हॉल पुसत असते. आणि काल बघितलं तुम्ही झाडल्यानंतर मी लगेच खाली गादी वगैरे टाकून दिली, बिकॉज मी पुसलेले होतं आदल्या दिवशी, त्याच्यामुळे 2 दिवसाआड वगैरे. आणि अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द टाईल्स त्याच्यावाईज मी फरच्या पुसत असते. पण आता पावसाळा सुरू होतोय तर मला रोज पुसावे लागणार आहे. ऑब्वियसली मी रोज पुसणार आहे, पण आम्ही दोघे असल्यामुळे एवढं खराब होत नाही. फक्त हॉल खराब होतो कधी, बिकॉज पीओ हॉलमध्ये खेळते म्हणून. तर तेवढं ऑप्शनल होतं. बाकी हे सगळं माझं डेली असतं. हे सगळं काम ऑब्वियसली माझ्यासारख्या सगळ्याच लेडीजचं असतं, बट मला ते दाखवायचं होतं माझ्या त्या व्हिडिओमध्ये. मी रोज काय करते तर ते मी दाखवलं. तसं आजच्या ब्लॉगमध्ये काय, इथून कोणत्या ब्लॉगमध्ये तसं नाही दाखवणार मी, बिकॉज ते युज्युअल आहे. सो दॅट आय विल नॉट शो दॅट द युज्युअल थिंग्स. बट काही नवीन मला दाखवता आलं तर मी नक्की दाखवणार आहे, बिकॉज मी आता स्टार्ट तर केलं आहे. जे तुम्हाला आवडेल वगैरे असं काही कंटेंट मी नक्की देणार आहे. हॅलो एव्हरीबडी, आता झाली आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ. तर मी बनवत आहे इडली. हे बघा, भांडे वाचवण्यासाठी. ॲक्च्युली काल संध्याकाळी मी तांदूळ वगैरे सगळं त्याचं मटेरियल भिजत टाकलं होतं आणि त्याच्यातच दळून रात्रभर तसंच ठेवलं, म्हणजे माझे भांडे जास्त वापरले गेले नाही, सेव्ह झाले. तर याच्यातच मी आता फर्मेंट झालं आहे चांगलं, झाकण लावून ठेवलं होतं. आणि आता बघा सकाळी ॲक्च्युली स्पृहाच्याच टिफिनला मला आज इडली द्यायची आहे. सो दॅट येस, दिस इज अ इडली बॅटर. हे बघा, आता मी याची इडली बनवणार आहे. तिला आवडते आणि तिचा टिफिन फिनिश पण होऊन येतो. ऑब्वियसली इट्स नॉट अ जंक फूड. स्कूलमध्ये आलो फक्त चपाती भाजीच वगैरे सांगतात, ते जंक फूड नाही. तर ऑब्वियसली इडली कुठे जंक फूड आहे नाही, कारण आपल्या मुलांना आपणच अशा वेगवेगळे पदार्थ नाही देणार तर नुसते चपाती बोर होतात मुलं. नुसतं चपाती चपाती चपातीने बोर होतात फार. सो दॅट चला तर मग ॲड करू. इकडे ॲक्च्युली त्याचा बेस ठेवला आहे मी पाणी टाकून. तर इकडे बनवूयात. माझं सगळं काम रात्रीच आवरलं गेलेलं होतं. मी ठेवतच नाही सकाळी, मला आवडतच नाही ते खरबटं वगैरे सकाळी पडणं. मी जेव्हा जॉब करायची तेव्हा राहायचं पडलेलं, बिकॉज मी दमलेलीच इतकी असायची की तेव्हा बाई पण होती ती बाई दुसऱ्या दिवशी येऊनच साफ करायची भांडे वगैरे, आम्ही खरगटं काढून ठेवायचो. पण आता बाई नाही आहे. मी ॲक्च्युली मीच काढली ती, बिकॉज मी घरी ते मी करू शकते ना, आणि मला ते होतं आता माझ्याकडनं, तेवढा स्ट्रेस नाही येत आता आधीसारखा. सो दॅट मी आता डिसाईड केलं आहे की आपणच करायचं. मला ते कामही पटत नाही आणि पुन्हा करण्यापेक्षा आपलंच केलेलं बरं. हळूहळू का होईना, जसं जमेल तसं आपली कामं आपणच करायची. याच्या त्याच्या भरोशावर राहिल्याने आपली कामं फक्त होतात, चांगली नाही होत. पैसे देतो आपण. माझ्याकडे फरशी आणि भांड्यांना बाई होती. जेव्हापासून मी घरी आहे तेव्हापासून मी तिला बंद केली आहे. उगाच काय होतात माझ्याकडनं. मी 12 नंतर फरशा पुसते कधी कधी, एवढा काय विचार करायचा. चला आता ठेवून घेते आता हे. हॅलो एव्हरीबडी, सकाळचा नाश्ता. या इडली खायला. सुंदर सुंदर इडली. ॲक्च्युली मला स्पायसी लागतं म्हणून मी त्याच्यात लाल चटणी सेपरेट टाकून घेतलेली आहे. स्पृहाचं फिक्कं फिक्कं दिलं आहे.
दिस वन इज व्हेरी स्पायसी. हे बघा कशी स्पॉन्जी स्पॉन्जी इडली बनली आहे. व्हेरी स्पॉन्जी. वाफ पण निघते, गरम फिनिश करते आणि मग भेटते. स्टे ट्यून. कीप वॉचिंग. डू सपोर्ट. Do like, share and subscribe my channel. Thank you.